Nishita, your voice is echoing. Is it echoing now? No. Sir, No. yours. Yeah. So what I was saying is that कि यहाँ पर एक अटैक और दो अटैक है, लेकिन छोटा पीस आगे है तो बेनिफिट मिलेगा और बड़ा पीस आगे है तो बेनिफिट नहीं मिलेगा. यू अंडरस्टूड दिस कंसेप्ट? बिकॉज दो अटैक और एक सपोर्ट, इसका मतलब एग्जीक्यूट तो आपको करना ही है, लेकिन एग्जीक्यूट करने के पहले भी ये भी सोचना पड़ेगा कि अपना ये बड़ा पीस जाएगा. बराबर है? सो यू अंडरस्टूड द सिचुएशन नाउ. नाउ ट्राई टू फाइंड आउट द सॉल्यूशन. व्हाट इज द सॉल्यूशन फॉर दिस? अटैक तो करना है, लेकिन छोटे पीस से पहले करना है और बड़े पीस से बाद में करना है. तो आप क्या करेंगे? सर अवंतिका. यस अवंतिका. सर हम क्वीन को B7 पे ला सकते हैं. क्वीन को B7 पे ला सकते हैं, बट देन अगेन इससे अटैक करने के लिए तूने क्वीन को बाजू में निकाला, बराबर है, लेकिन ये व्हाइट क्या चुप बैठने वाला है? व्हाइट अभी व्हाइट का चांस है, व्हाइट सीधा मारेगा, आप मारेंगे या कैसे भी वैसे मारेंगे, जो भी है, लेकिन फिर भी पोजीशन आपका ही खराब है क्योंकि व्हाइट के पास तो उल्टा एक पीस एक्स्ट्रा है. इफ यू गिव चांस टू व्हाइट, व्हाइट विल अटैक, दैट इज फॉर श्योर. सो डोंट गिव चांस, you attack. Okay sir. Think. There is a remedy. There is a remedy. सर विहान सांगू का मला? Yes, जरा Vihan. चाललंय जरा. Yes, Vihan. तर पहिले मी क्वीनला B7 ला घेऊन जाणार. त्यानंतर B7 ला घेऊन जाणार. B7 ला. ओके, पण मग B7 ला घेऊन जातल्यानंतर त्यानंतर तू काय करशील पेक्षा आता मी व्हाईट आहे, मी काय करीन? मी हे मारीन. पुढे बोल. त्यानंतर क्वीन त्याला त्याला मारावं तर लागेल कारण हा चेक आहे, त्यामुळे क्वीन ने मारणार. आता परत व्हाईटचा चान्स आहे ना, बरोबर की नाही? हा, मग व्हाईटचा चान्स आहे तर मग व्हाईट हा इथे करणार. So Brunel? No, Brunel will be last. If it is Boden, still Boden will be second last. Yes, Aryan. Sir, पहिले Queen to H2. Queen to H2. Okay. H2. H2. हाँ sir. H2, अच्छा. H2. Okay. Then this will kill. Check. And then black will kill, ना? Okay. अभी white का chance है. तो white will do this. खेलो अभी. नहीं sir. नहीं? Okay. Anybody else? You are very near the answer, but मैंने बहुत एक्सप्लेन किया है बेसिकली, so you try to understand it. आपका अटैक तो है ही ऑलरेडी, खाली आपको छोटे पीस से अटैक करना है. तो छोटे पीस से अटैक करना है तो बड़ा पीस बाजू करना है. तो आप बड़ा पीस बाजू में तो कर रहे हो, लेकिन गलत जगह कर रहे हो. Sir, can I tell the answer, Sharva? Yes, Sharva. Sir, first I will take the म्हणजे जो हा क्वीन जो आहे ना, तो मी पहिले क्वीन, वजीर, B6 ला नेणार. B6 ला नेऊन चेक देशील. व्हेरी गुड. ऍटलिस्ट तुझ्याकडे एक डोकं नक्की आहे की चेक दिल्यामुळे काय होतंय की हा मारू शकणार नाही ऍटलिस्ट, बरोबर ना? सो दॅट इज गुड. चेक दिल्यावर पण हा चेक पाठवेल पुढे. पण आता काय झालं, चेक दिल्यानंतर आहे ना, तुझा जो अटॅक होता ना याच्यावरचा, तो अटॅक मात्र बंद झाला ना बाळा. म्हणजे मी तर म्हणेन की हा चांगला आहे. बघ, हे बघ,
हा चांगला अटॅक आहे, कारण याच्यावर पण अटॅक आलाय. या चेक नंतर हा समजा कुठेही गेला तर नेक्स्ट हे मारलं, याने मारलं तर याला हेही मिळतंय, म्हणजे ऍटलिस्ट इक्वल तर होतोय. लक्षात येते का? म्हणजे इक्वल इक्वल नाही होणार, म्हणजे एक पीस जो डाऊन होता तो पीस हे इक्वल झाला, पण हा पीस तसा अजूनही स्ट्रॉंगच आहे याच्यापेक्षा, या पीस पेक्षा स्ट्रॉंगच आहे हा पीस. हा नंतर इथे येऊन बसेल शांतपणे, म्हणजे पोझिशन तरी ही प्लेएबल आहे, म्हणजे ब्लॅक करता जरा तरी प्लेएबल पोझिशनिंग. तेच ओके, पोझिशन दाखवते सो शर्व पोझिशन. हा ठीक आहे, आणतो ना, ही सर आणली, नाही सर, ठीक आहे. नाही सर, जेव्हा शर्व बोलत होता ना तर तुम्ही फायनल इथे चेक, तेव्हा मी हे सजेस्ट केलं, चेक. हा खालती आला, याने मारलं, याने मारल्यावर याने मारलं, मग याने मारलं, मग सर क्वीन, आणि मग हा इथे आला, कारण आता हा मरतोय ना, त्याला एकतर इथे तरी आणायचा किंवा हा तरी इथे आणायचा, दोन पैकी एक काही. हे पण चांगलं आहे, काय वाईट नाही. सर सर मग हे त्याला अटॅक करायचं सर. नाही, पण हे सोल्युशन नाहीये, हे सोल्युशन नाहीये. हे काय माहितीये का, ओके ओके आहे, म्हणजे सेकंड सोल्युशन आहे. जर का पहिलं सोल्युशन नाही मिळालं तुम्हाला तर हे सेकंड सोल्युशन आहे, बाकी काय नाही. पण याच्यात आयडिया जी आहे ती आयडिया काय वापरली आहे, हा बाजूला जातो आणि चेक देतो, आणि चेक देऊन याच्यावर अटॅक पण करतो. सो द आयडिया इज गुड. सो यू हॅव टू यूज सच अ आयडिया फॉर अटॅकिंग दिस, दॅट्स ऑल. कळतंय? सर जर आपण क्वीनला F4 वर आणलं तर? परफेक्ट, ऍब्सोल्युटली परफेक्ट आन्सर. आता बघा काय झालं, चेक दिला, चेक दिल्यामुळे हा याला मारायला जाईल का? आता नाही जाणार. आणि नुसताच चेक नाही दिला तर ह्याच्यावर अटॅक कंटिन्यू ठेवला. आता बघा हा मध्ये तर येऊ शकणार नाही, बिकॉज ऑफ दिस. हा इकडे जाऊ शकत नाही, इकडे जाऊ शकत नाही, हा एकाच ठिकाणी जाऊ शकतो, इथे फक्त. झालं, हा मारणार. आता काय होईल, याने मारायलाच लागणार ना कंपल्सरी, का नाही मारणार? नाही मारला तर मी मारणार, सिंपल. हा मारणार, मारल्यावर काय झालं, चेक. हा मारल्यानंतर परत मारला, चेक. या चेकला एकतर वरती जाईल किंवा हा खालती येईल. काहीही झालं तरी पुढच्या मुला हे पण मिळते, म्हणजे हा पीस तर मिळतोच आहे, प्लस रूक दोन एक एक्स्ट्रा पीस. हु विल विन? सिंपल. So this was the perfect move. अटॅकिंग कंटिन्यू ठेवला आणि मग छोट्याने पहिला अटॅक केला. लक्षात आहे ना तुमच्या काय करतोय आपण, का करतोय? व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता पुढचा प्रॉब्लेम मात्र खरा डिफिकल्ट. हा प्रॉब्लेम नक्की तुमचे धाबे जाणणार आहे. 1 मिनिट. हा प्रॉब्लेम तुम्हाला अर्धा तास डिस्कस करायला लागेल, कारण ह्याच्यात आहे ना एक कन्सेप्ट आहे. हा कन्सेप्ट पण मी तुम्हाला शिकवतो. हा कन्सेप्ट कदाचित मला असं वाटतं ब्रेनेलला पण शिकलेली नाहीये कन्सेप्ट, कळलं का?
ओके, व्हाइट टू प्ले. प्रॉब्लेम एक्सप्लेन करताना माझी पण फाटलेली अगोदरच्या ग्रुपला, फार मला एक्सप्लेन करायला लागलं. अजिबात सोपा नाहीये. इवन ब्रेनेल, यू ऑल्सो, इट इज नॉट इझी. सी, इकडे मी तुम्हाला थोडस एक्सप्लेन आधी पार्श्वभूमी सांगतो. सर व्हाईट टू प्ले. White to play, and this pawn is moving this way. How many? 1, 2, 3. For black, 3 मूव मध्ये क्वीन होणार आहे. आणि फॉर व्हाईट 1, 2 आणि हा बाजूला पण जाणार ना, म्हणजे सुकट 1, देन 2 अँड देन 3. करेक्ट आहे. म्हणजे दोघांनाही 3 मूव मध्ये क्वीन आहे. दिस इज नंबर 1. नंबर 2, याचा जो क्वीन आहे हा अडवण्याकरता हा इकडे येऊ शकतो आणि अडवू शकतो. हा इकडे आला, दोघांनाही एक रेजिस्टन्स आहे. दोघांकडे एक एक पीस एक्स्ट्रा आहे. दोघांकडे इकडे 3-3 पॉन आहेत. त्याच्यामुळे हे सोपं नाही. हे गणित सोडवायचं म्हणजे आता व्हाईट टू प्ले, व्हाईटला क्वीन तर करायचं आहे, पण दुसऱ्याचा क्वीन पण झाला नाही पाहिजे. नंबर 1 म्हणजे हा प्रॉब्लेम नंबर 1 इज दिस. आणि प्रॉब्लेम नंबर 2 इज क्वीन करत असताना याची अडचण कशी सोडवायची. किंवा इवन दिस ऑल्सो कॅन कम ओव्हर हिअर, और दिस ऑल्सो कॅन कम ओव्हर हिअर अँड अटॅक दिस. व्हेरी सिम्पल. दिस सिम्पली कॅन कम, अटॅक दिस अँड सपोर्ट दिस. दॅट्स ऑल. यू अंडरस्टँड. आणि ह्याच्यात हा याची मूव किती आहे, याची मूव किती आहे, तसं थोडासा डिफिकल्टच आहे प्रॉब्लेम हा. लेट अस सी दिस प्रॉब्लेम. यू आर गोइंग टू लर्न वन व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट, that is going behind enemy lines. The name of the concept is behind enemy Sir, lines. white to move ke black to move? Adi, it is white to move. First understand the problem, try to find the solution and tell me. Till that time I will see what is happening in cricket. Sunrisers Hyderabad. What is the score? Yes. सर मुंबई थोडक्यात हरली. हा हो. 134 ला 138 ला 2 सनरायझर्स. केन विल्यमसन 20 बॉल मध्ये 37. सर किती ओव्हर झालेत? 16.4 ओव्हर झालेत. अजून 3 ओव्हर बाकी आहेत. 3 ओव्हर मध्ये साधारणपणे 2-2, 4, 5, 6 सिक्सर्स येतात. 36 रन्स तर नक्की येतील आणि 40 रन तर नक्की येतील. म्हणजे 178-180 तर गॅरंटेड होतोय. पण कालच्या सारखं जर का केलं, काल त्या ह्यांनी जाम मारला रे शेवटच्या 3 ओव्हर मध्ये. सर मुंबईने खूप मोठा कमबॅक केला. कोणी? हा सर मुंबईने काल ना कमबॅक केला, पण उपयोग नाही झाला पुढे. उपयोग नाही झाला. सुपर ओव्हर. मॅच सॉलिड झाली, पण मजा आली जाम ना. आता काय, हा केन विल्यमसन आहे ना, हा काही करू शकतो. हा 18 बॉल मध्ये. तुम्ही चेसवर कॉन्सन्ट्रेट करा तुम्ही. ओके सर. हाँ सर, मुझे ऐसा मूव मिला जिसमें ऑलमोस्ट मतलब ड्रॉ हो रहा है. बोलो. यस सर.
Sir, first move, bishop takes knight. First move, bishop takes knight. Okay. This will take this 100%. Okay, next. सर फिर जो रूक है वो साइड में आता है A8 को. Okay. Then this will come over here. हाँ सर, फिर वो रूक इसको A4 वाले को मारेगा, किल फिर करता ये है. इसको मारेगा, हाँ तो फिर ये इसको इसको मार. मारेगा. So here you have found out a simple solution that now this is 2 pawns and these are your 4 pawns, and this way you will win. Better chances are winning are there. Surely this is a fantastic solution you have found. Nothing wrong in this. A simple solution. Push खेल के सामने वाले से जीतो. This is what is that. Even I haven't thought of this. I haven't thought of this. This was a beautiful solution you have given me. So for that you're really good one. Okay. Is there any another solution सर आर्यन better than this? Yes, सर Aryan. बेटर आहे का नाही काय कळत नाही. हाँ, ते आता आपण बघूया कसं काय ते बघूया. सर बिशप H5. Sir, I can. H5. Okay. Bishop H5 ला हा पुश. ओके सर. ऐसे हाँ, मग push. रूक अटॅक. रूकला अटॅक सर. Rook attack. Okay. नाही सर ते वाला नाही Rook सर. attack. बिशपनी रूकला अटॅक. मग सर Bishop हाँ. Rook attack. हा सर. Okay. Here. Then नाही सर. सर नो सर. Sir, can you? कारण नंतर काय होईल माहिती का, नंतर हा जर का इकडे आला तर हा पुश करणार. पुश करणार म्हणजे मला मारावंच लागणार. याला मारलं तर हा मरतो. Okay. नॉट. प्रेमने सजेस्ट केलेलं खूप जास्त चांगलं आहे. खूप लॉजिकल आहे. खूपच लॉजिकल आहे. म्हणजे मी पण तो विचार केला नव्हता जो प्रेमने केला. ब्युटिफुल. Sir, can I say त्याला Shari? मारलं हा इथे आला. याला वाचवणारच नाही तो. तो याच्या मागे जाणार. याला मारलं, ह्याने मारलं, ह्याला मारलं. सुपर. यू आर गेटिंग 2 pawns easily. Yes, anybody else? Sir, मी बोलू शरीयू? Yes बाळा, yes. सर सगळ्यात पहिले सैनिक आपला तो आहे H2 चा तो पुढे H3. सर H2 चा H2. H2 चा H3. बर. का? हे काय करतेस तू बाळा? सर What is the reason? सर देन आपला तो बिशप आहे तो आहे F3 वर आहे तो आपण F4 वर नेऊ. इथे. तर हा हे पॉन मारेल ना त्याला. हा सर तरी आपल्याकडे दुसरा सपोर्ट आहे ना. तो हा, मारेल पण तर आता पहिले आपला पॉनचा पण विचार बरोबर आहे, पण तू नेहमी हा विचार कर की जेव्हा तुझा बिशप इथे ठेवशील तर पॉनने बिशप जाईल म्हणजे 3 पॉइंट जातील आणि तुला मिळतील 1 पॉइंट. तर पीसच्या बदल्यात पॉन इज व्हेरी बॅड. पॉनच्या बदल्यात पीस मिळत असेल तर गुड, पण तुझा पीस जातो आणि तुला पॉन मिळतंय, सो दॅट इज बॅड. कळतंय बाळा? त्यामुळे Okay, पॉनच्या समोर आपला एखादा पीस ठेवणं म्हणजे काय माहितीये का, ते मगरीने समजा असं जबडाचं उघडून ठेवलंय आणि आपण त्या मगरीच्या तोंडात जाऊन बसायचं आणि तिला सांगायचं चाव बाई चाव. आता कळतंय का? ओके सर. हा, पॉनच्या समोर स्वतःला ठेवणं म्हणजे असंच
मगरीच्या समोर किंवा वाघाच्या समोर आपण स्वतःहून जाऊन बाबा आजचं दिवस आज तुझं खाणं मी आहे, आज मला खा. सर तुम्ही हा. प्रेमचं दाखवाल का? प्रेमने काय सांगितलं, ह्याला मारायचं, सिम्पल. मारल्यावर आता ब्लॅकला कंपल्सरीच हे मारावं लागतंय. त्यानंतर हा इथे येईल, याच्यावर अटॅक. हा याला सपोर्ट करायला इथे पण येऊ शकत नाही कारण हे मरेल असा, आणि सपोर्ट करायला इकडे पण येऊ शकत नाही. हा जास्तीत जास्त काय करेल, हा इथे येईल जास्तीत जास्त. म्हणजे प्रेमने दाखवलं त्याप्रमाणे हे इकडे मारायला येईल, मग याने मारेल, मग याने मारेल, मग याने मारेल, दिस वे. पण दुसरी आयडिया अशी आहे की व्हाईट पॉन काय आता लगेच मरत नाहीये. व्हाईट पॉन काय लगेच मारायची गरज नाही, हा आहेच याला मारायला. त्याच्यामुळे हे जे आहे ना, हा पुढे करेल. हा पुढे केल्यावर हा इथे आणेल, मारेल, मग हा इथे आणेल, मग हा इथे येईल. तरी देखील सेमच होते. हा कशाला येतील, हा इथे येईल आणि हा वाचवेल. उलट हे जास्त टेन्शन मध्ये, हे असं केलं, हे पॉन नाही घेतलं तरी चालेल पण हे वाचवणं महत्वाचं आहे. पण दिस इज अ गुड पोझिशन फॉर हुम, व्हाईट. व्हेरी गुड फॉर व्हाईट. सो प्रेमने जे सांगितलं ते काय चुकीचं नाही सांगितलं. पहिल्यांदा हे मारूनच टाकायचं, हेच मारून टाकायचं. परफेक्ट, खूप छान आहे. म्हणजे त्यांनी ह्याचं जे सोल्युशन दिले ना त्याच्यापेक्षा पण आता मी विचार करतो तर मला असं वाटतं की प्रेमचं सोल्युशन जास्त चांगलं वाटायला लागलंय. पण आता मी त्यांनी सांगितलेलं सोल्युशन कोणाला कळतंय आहे का? ब्रेनेल, कॅन यू टेल मी व्हॉट यू विल प्ले? Decisive, because Prem's solution is not decisive. It will take still so many moves to win. I want decisive means at least you should get one piece free. सर कॅन आय से शरयू? Yes, Sharayu. सर सगळ्यात पहिले आपला तो बिशप आहे F3 वर, तो खाली घेऊन सॉरी तो आपला जो हा तो त्याला आपण E2 वर नेणार. Okay. पण मग सर E2 वर नंतर नेलं ना, आता थांब ना, आता ब्लॅकला खेळायचंय हा. ना, मग ब्लॅक हे खेळणार. हा सर, मग नंतर तो बिशप आपण नेणार D3 वर. D3 वर, नाही याच्यावर सर, अटॅक. D3 वर नाही, हा मारेल ना. C नाही सर, नाही पुढे माझं C4 वर, C4. C4 वर, हा मग हा इथे, हा. तर मग हा इथे सर आला. मग हा नंतर तो हत्ती आहे तो आपण पुढे G8 वर. हा इथे, हा सर, मारून टाकेल ना. आणि नाही मग नाही, नंतर आपण नाही बिशप मारता चेक देतात. नाही नाही, मारता नाही येणार, मारता नाही येणार. बरोबर, इथे आणला, मग हा परत पुढे. सर नंतर आपण तर हे मारावंच लागेल. नाही तर हे बघ इथे काय होतंय. ओके सर. सर मग आपण मारू तरी पण आपल्या त्याच लाईन वर राहणार ना. मग हे जर का मारलं तर मग हा परत इकडे येईल. हो ना, त्यामुळे आता उलट ब्लॅक जिंकेल कारण ब्लॅकला पुढे. ब्रेनेल, आर्यन, नाही सर, हार्ड. तुम्हाला इथे एक कन्सेप्ट शिकवतो, जो मला शिकवायचा आहे ना कन्सेप्ट, तो कन्सेप्ट शिकवतो. जस्ट थोडा वेळ हे बाकीचे सगळे पीसेस आहेत ना हे विसरून जा. हे सगळे पीसेस विसरून जा. जस्ट थिंक दॅट ओनली दिस अँड दिस इज देअर. ओके, वाटल्यास तुमच्या याच्याकरता मी हे बाजूला काढतो सगळे. फॉर एक्झाम्पल ही पोझिशन आहे. आता या पोझिशन मध्ये लक्षात घ्या काय होतं की ऐकायला रेस लागते. रेस कळते का तुम्हाला? आता या ह्याच्यात जर का ब्लॅक ची मूव असेल
तो ब्लॅक हे खेळला, व्हाईट हे खेळला, व्हाईट जर का आणि मग ही ड्रॉ होणार. व्हाईट काय करतो माहितीये का, व्हाईट इथे येतो, नीट लक्ष द्या, व्हाईट इथे येतो. आता व्हाईट इथे हा इथे येईल, कळतंय तुम्हाला. आता या पोझिशनला जनरली काय करतात, या पोझिशनला लक्षात घ्या, हा जो आहे ना हा इकडे आणतात. काय झाला, हा चेक. कळतं तुम्हाला. आता या चेकला याने मारलं, पिन घेतानाचा. हो का, हो हो ते रिकनेक्टिंग दिसतंय मला. सर आता लोड काहीच झालं. झालं नाही. झालं का परत लोड, टाकाल? परत सांगतो ना, सांगतो. लोड, नो इश्यूज. सी, हा एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, म्हणजे इव्हन दुसरं पॉन पण लक्षात नका घेऊ. आता हा बाजूला गेला तर हा मारून टाकणार, बरोबर की नाही. याला प्रोटेक्शन त्याने दिलेलं आहे, इथून जर त्याने सुरुवात केली, अरे इथे आला, इथे आला, इकडे आला, हा काय मागणं ह्याला प्रोटेक्शन आहे, तर त्याला मारता येत नाही. पण शेवटी कंडिशन अशी येते, दिस कंडिशन कम्स की इफ दिस इज मूड, दिस गोज, and if this is not moved, then how it can become a queen. This happens many times in queen, but the place is already occupied by your supporting piece. In such case, what you have to do is simply go and sacrifice, check. Now just because there is a check, this cannot kill this. So this has to kill time to promote your pawn to queen. Do you understood? Are you understanding this Yes, concept? आप pawn आपका करना ही पड़ता है, और एंड में जाने के बाद तकलीफ यही होती है कि एंड में जिस प्लेस पर आपको जाना है वो प्लेस आपके पीस से ऑक्यूपाइड है, तो क्या करने का, तो ऐसे चेक देने का. So this is the most dangerous way, and to avoid this, what black has to do is black should not keep king इतना free नहीं रखना है. Sorry, किंग को फ्री नहीं रखना है कि चेक. किंग किसी के पीछे छुपना है. अगर किसी के पीछे अगर वो छुप गया ना, तो उसको कभी भी ये चेक नहीं मिलता है. चेक नहीं मिलता तो ये कहां भी जाएगा, कहीं भी जाएगा, तो ये तो मिलने वाला है ब्लैक को. यू अंडरस्टैंड इट इज. तो जो कंसेप्ट है छुपना, ये अभी के अपने इसमें आ रहा है बेसिकली. रिजॉइन करायचं. सर ते तुम्ही लायचेसचं ते रजिस्टरचं बोललात ना, हाँ हाँ हाँ, सर त्याच्यामध्ये ते पासवर्ड ते मला नंतर टाकलं वाट. Huh? See here, Renel, you also, here the correct move is not kill. हंड्रेड के बाद इसको आगे करने के एक आता है, और यहाँ पर क्वीन तैयार होती है. So this becomes forced. You understood?
Then what is next move? सर आज किती वाजेपर्यंत आहे? या हाँ झालं 2 मिनिटं हे संपलं की झालं. अभी क्या होता, अभी मारना ही पड़ेगा, forced, then this will, you get peace. This goes anywhere, gone. अभी ये इधर आ गया तो ये इधर, ये यहाँ नहीं आ सकता, यहाँ नहीं आ सकता, यहाँ आ जाए तो ये चेक, ये भी गया तो भी चलेगा. फिर भी कौन जीतेगा अभी? ये तो इसने पकड़ के रखा है. ये वाइट, White. वेरी क्लियर. जरा ये इधर उधर गया तो ये आगे निकल जाएगा अटैक करके. समझ गए? ये तो ऐसे ही जाएगा ना, ये ऐसे जाएगा, ये ऐसे जाएगा. इसको ये थोड़ा ऊपर नीचे गया तो ये पॉन आगे, थोड़ा इधर भी गया तो भी पॉन आगे, इधर आया तो पॉन आगे, इधर आया तो ये तो इधर आके बैठेगा. जाओ जो करना है करो. यू अंडरस्टूड दिस? फिर यहाँ पर समझा आपने क्या किया? ये जो चेक था ना, यहाँ से आके चेक, इसके लिए ये पॉन पुश वाज वेरी इंपॉर्टेंट. पॉन पुश एंड आफ्टर पॉन पुश यू विन. बट द प्रेम ने जो बताया ना, वो काफी ब्यूटीफुल सॉल्यूशन था. मींस इफ मैं प्रेम की जगह होता, या मैं अगर यही बोलता तो मैं प्रेम का सॉल्यूशन पहले ले लेता, बिकॉज दैट इज मच इजियर. ज्यादा कॉम्प्लिकेशन नहीं, ज्यादा कुछ ये नहीं, कुछ नहीं. आई एम गेटिंग 2 पॉन्स and ultimately I will win. This particular thing which I showed you, that is a extraordinary thing, कि getting one piece and winning. 100% सर getting आय one कॅनॉट piece. सी युअर स्क्रीन. काय बाळा? सर मला तुमची आता स्क्रीन मध्ये स्विचेस झाली दिसतच नाहीये. अरे असं कसं होईल? थांब ना, मी माहित परत नाही. करतो ना, थांब ना. आता दिसतंय? सर आता हा आता दिसत आहे. सर मला नाही दिसत दिसतंय. आहे. आता कोणाला दिसत आता आहे? दिसतंय. आता दिसतंय मग. दिसतंय. हा हा. काय काय वेळेला काय होतं ना, लॅग असतो, त्याला कॉम्प्युटरचा लॅग म्हणतो ना आपण, इंटरनेटमुळे, म्हणून ते दिसत नाही बाळा. ओके. सगळ्यांना प्रॉब्लेम समजला, पण हा इट वॉज लिटिल डिफिकल्ट ना प्रेम? ब्रिनेल, ब्रिनेल, Yes, sir. गुड. बोर्डन. और ये Yes, कंसेप्ट sir. आपको समझा? अगर आपको पॉन को पीछे से, बिहाइंड एनिमी लाइंस मैंने बोला था, यहाँ पर क्या है, ये पॉन जब आगे जाता है ना, तब उसको हमेशा हमेशा यहाँ से सपोर्ट करना है, ना कि यहाँ से सपोर्ट करना है. आपका पॉन अगर आगे जा रहा है, ये आगे जा रहा है, तो आप पीछे से सपोर्ट करेंगे तो एनीबडी कैन स्टॉप दिस. अगर ये आगे गया, या यहाँ आके स्टॉप करेगा उसको. यू अंडरस्टैंड दैट? इसके लिए हमेशा पहले पीछे जाओ, और पीछे जाके एक पॉन को पुश कर दो. कोई स्टॉप नहीं करेगा. इसको स्टॉप करने के लिए आएगा तो ये आ गया तो आप मार सकते हैं ना हमेशा. कोई स्टॉप ही नहीं कर पाएगा. कोई मारने के लिए ऐसे भी आ गया, इसको तो आगे किया, वापस मारने के लिए आया, वापस आगे गया, वापस मारने के लिए आया, तकलीफ हुई है. और फिर क्या करेगा वो? ये नहीं है, ये जाके इधर चेक देगा. चेक में किधर भी गया तो भी ये क्वीन हो गया. बिहाइंड एनिमी लाइंस, ये कंसेप्ट ध्यान में रखना है. कभी भी आपका रुक जो है, वो आप जितने जल्दी एनिमी टेरिटरी में घुसा देंगे, 7th रैंक और 8th रैंक, you are going to win. If your rook is hovering in your own lines, it is bad. It becomes defensive, and when rook goes here, it becomes aggressive, attacking. ये सब मैं क्यों बता रहा हूँ? अभी आप नेक्स्ट जो टूर्नामेंट खेलेंगे ना, वो टूर्नामेंट में मैं खुद पार्टिसिपेट नहीं होने वाला हूँ, लेकिन आई विल बी वॉचिंग एवरीबडीज मैच. यू अंडरस्टैंड? खाली the match will be on, mostly I will be putting on Sunday morning. I think 10 o'clock or something. How we will play the match?
you will play, you will be paired with somebody. For example, when you join that tournament, then you will be paired with say निशिता और तेरा पेयर बन जाएगा, तो तेरे स्क्रीन के सामने ये बोर्ड आ जाएगा, दोनों के पास ये इस तरह का बोर्ड आ जाएगा. आई विल शो यू. ऐसे बोर्ड आ जाएगा, तो आपको चाल चलनी है और फिर निशिता को भी चलनी है, फिर वापस आपको चलनी है, फिर निशिता को चलनी है. इस तरह से ये खेल आगे आगे जाएगा और देखते हैं कौन जीता है. आई विल बी द स्पेक्टेटर. मैं देख लूंगा कि तू कितनी मिस्टेक करती है, कितनी नहीं करती है. और एट ए टाइम मैं सबका गेम देख सकता हूँ. 10 जन, 20 जन, 15 जन रहेंगे, जो भी, सबका गेम मैं देख सकता हूँ. यू अंडरस्टैंड? साइमल्टेनियसली अपना जूम सेशन चालू रहेगा, सो आई कैन ऑलवेज कॉमेंट ऑन यू. अरे ये क्या कर रही है, अरे तेरा ये मिस हो रहा है, ये जा रहा है, मुझसे बचाओ, ये सब तो चालू रहेगा ही रहेगा. एंड यू ऑल्सो कैन टॉक विथ ईच अदर. मजा आता है. उल्टा वो टूर्नामेंट खेलेंगे ना तो हाँ, बहुत सर. मजा आता है. हा, सर. सर, Yes, sir, आपण in this, sir. येस सर. आता हाँ, समजा लेकिन सर बोल आता बा. समजा मी प्रेम सोबत पेअर झालो, हाँ, तर आम्ही दोघं असं बोलून खेळू शकतो. हो हो हो, एकमेकांना शिव्या पण घालू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तू बोलू शकतोस, काय प्रेम हे खेळलास, चुकीचं खेळलास, जरा दे ना जरा मला, असं बोलू शकतोस. सगळ्यात काय, तुझं तोंड तर कोणीच बंद नाही करू शकणार. आणि नेटवर आहे, त्यामुळे तुझ्या घरी येऊन पण कोणी मारू नाही शकणार तुला. हा बाबा, प्रेम लक्षात ठेवेल, आणि जेव्हा केव्हा सगळं ओपन अप होईल त्यावेळेला क्लब मध्ये आल्यावर तो तुला धरणार, त्या दिवशी असं केलेलंस काय बघतोच तुझ्याकडे. प्रेम, यस सर. हा प्रेम नहीं हुशार सर, आहे मैं थोडा, नहीं प्रेम करूंगा लक्षात ऐसा. ठेवेल बरोबर. हो ना प्रेम? उसने, नहीं सर, मैं ऐसा नहीं अरे करूंगा. उसने सताया तो देगा नहीं उसको 1 2 3 दिन धनाधन. मैं हूं ना तेरे पीछे, क्यों डरता है? सर सताएगा तो दूंगा, अगर मिस्टेक निकालेगा तो हाँ. थोड़ी दूंगा. तो ये आदमी सताने वाले में वहां से नहीं लगता क्या? एक नंबर का वैसा ही है वो तो सताएगा ही. ठीक है, कोई बात नहीं. बट यू अंडरस्टूड टुडे ऑल प्रॉब्लम्स. So Yes, our next session will be tournament session. I will send you the link 15 minutes before the start of the tournament. You तर have to तुम्ही take कुठे 2 लिंक hours. पाठवणार आहे? सर मी तुम्ही WhatsApp वर पण पाठवणार. I will tell you ना, don't worry. I सर will गुगल send मीटच्या link. सेशन मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये गुगल मीटच्या सेशन मध्ये पण तुम्ही चॅटवर पाठवेल लिंक. गुगल मीटचं सेशन नसेल, आपलं झूमचंच सेशन असेल. हा आणि सर सॉरी, झूमच्या सेशन मध्ये चॅट झूमच्या मध्ये मी लिंक पाठवणार तुम्हाला, आणि एक व्हॉट्सअप वर पाठवणार, दोन्हीकडे पाठवणार. डोंट वरी. 15 मिनिटं अगोदर जॉईन व्हायचं आणि पटापट खेळायचं, स्टार्टिंग पटापट करायची, आणि कंप्लीट 2 तास राहायचं तिकडे. एवढ्या अटी आहेत. कळतंय? चालेल ना? संडे So अभी संडेला direct Sunday तुम्ही सर की- चेंज पण करू शकता सॅटर्डे वगैरे. नाही, दुसऱ्या ग्रुपला पण आपण संडे कळवलेलं आहे ना. सगळ्यांना संडे बरा पडतो बाळा, सर्वांचा Okay, संडे sir. इझी पडतो. सर हा. हो हो बाळा. सर. सर अभी सॅटर्डे और direct संडे. नाही तुम्ही सॅटरडे Zoom और नाही, ओनली संडे पाठवणार? ओनली. सर कॅन आय स्पीक लिंक. शर्नी? येस येस. Sometimes Saturday is important. Can you put the Sunday